नमस्कार. 2014 मध्ये काँग्रेस आघाडीची म्हणजेच यूपीची सत्ता जाण्यासाठी जे वातावरण तयार झाले त्यात प्रमुख कारण होते 2011 मधील रामलीला मैदानावरील अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन. या आंदोलनाद्वारे त्या सरकारमधील कथित 2G स्पेक्ट्रम आणि कॉमनवेल्थ घोटाळा यांच्याद्वारे सरकारवर आरोपांची झोड उठवली होती. त्याचबरोबर लोकपाल विधेयक आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेसाठी आग्रह धरला होता. अण्णा हजारे यांनी 5 एप्रिल 2011 रोजी दिल्लीतील जंतर मंतर येथे बेमुदत उपोषण सुरू केले. यामुळे देशभरात भ्रष्टाचार विरुद्ध जनजागृती झाली. हजारो लोकांनी विशेषतः तरुण आणि मध्यमवर्गीयांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. मैं हूं अण्णा आणि भारत माता की जय अशा घोषणा लोकप्रिय झाल्या. पण हीच तरुणाई आता अण्णा हजारे यांना ट्रोल करते आहे. पुण्यात अण्णा आता तरी उठा, मतांची चोरी झाली असे पोस्टर लावलं गेलं, ज्यामध्ये त्यांच्या मत चोरीच्या मुद्द्यावर गप्प राहिल्याबद्दल टोमणं मारले गेले. अण्णा हजारेंना कोणत्या कारणामुळे ट्रोल केलं गेलं, अण्णा हजारेंच्या मागच्या आंदोलनाचा संदर्भ देऊन आता ट्रोल का केलं जातंय, अण्णा हजारेंनी आवाज उठवलेल्या 2G स्पेक्ट्रम आणि कॉमनवेल्थ मध्ये खरंच भ्रष्टाचार झाला होता का, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सुधीर गोडके आणि आपण पाहताय मराठी टाइम्स. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. अण्णा हजारे यांचं 2011चं आंदोलन जे इंडिया अगेन्स्ट करप्शन म्हणजे IACच्या बॅनर खाली झालं, हे भारतातील भ्रष्टाचार विरोधी चळवळीतील एक ऐतिहासिक पर्व होतं. विशेषतः दिल्लीतील रामलीला मैदानावर झालेले हे आंदोलन जन लोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी केंद्रित होतं. 2011 मध्ये सोशल मीडियाचा वापर भारतात वाढत होता. इंडिया अगेन्स्ट करप्शनने फेसबुक, ट्विटर आणि SMS चा वापर करून तरुणांना जोडले. यामुळे हे आंदोलन डिजिटल युगातील पहिलं मोठं आंदोलन मानलं गेलं. या आंदोलनाला भारतातील सर्व न्यूज चॅनलनी पूर्णवेळ प्रसिद्धी दिली. सध्या 2025 मध्ये निवडणूक आयोगावर काँग्रेस आणि इंडिया आघाडीने मतचोरी आणि मतदार यादीत फेरफार केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. 2011 मध्ये अण्णा हजारे यांनी इंडिया अगेन्स्ट करप्शन आंदोलनाद्वारे भ्रष्टाचार आणि व्यवस्थेतील त्रुटीविरुद्ध जोरदार लढा दिला होता. यामध्ये निवडणूक सुधारणांचाही समावेश होता. मात्र सध्याच्या मत चोरीच्या आरोपावर अण्णांनी कोणतेही ठोस विधान किंवा आंदोलन केलेले नाही. यामुळे त्यांना पुण्यात अण्णा आता तरी उठा, मतांची चोरी झाली अशा पोस्टरद्वारे आणि सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. काहींचं म्हणणं आहे की ज्या व्यक्तीने भ्रष्टाचार विरुद्ध आंदोलन उभारले त्यांनी या गंभीर मुद्द्यावर गप्प राहणे म्हणजे दुटप्पीपणा आहे, अशा पद्धतीची चर्चा पाहायला मिळत आहेत. मत चोरीसारख्या गंभीर मुद्द्यावर त्यांनी कोणतीही ठोस पाऊल न उचलण्याने काहींना त्यांच्या मागील आंदोलनाची प्रामाणिकता आणि सध्याच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण झाले आहेत. अगदी त्या आंदोलनाच्या वेळी काहींचा आरोप होता की हे आंदोलन अप्रत्यक्षपणे भाजप आणि RSS प्रायोजित होते, ज्यामुळे अण्णांच्या अराजकीय भूमिकेवर शंका घेतली गेली होती. त्याचबरोबर ज्या भ्रष्टाचाराचा आरोप या आंदोलनात झाला होता तो 2G स्पेक्ट्रम घोटाळा आणि कॉमनवेल्थ घोटाळा काय होता, तर 2008 मध्ये UPA सरकारच्या काळात तत्कालीन दूरसंचार मंत्री A राजा यांच्यावर 2G स्पेक्ट्रम स्वस्त दरात आणि पहिला येणाऱ्या प्राधान्य धोरणाअंतर्गत विशिष्ट टेलिकॉम कंपन्यांना देऊन भ्रष्टाचार केल्याचा आरोप होता. यामुळे सरकारी तिजोरीला 1.76 लाख कोटीचा तोटा झाल्याचा दावा नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणजेच CAG यांच्या अहवालात करण्यात आला होता. A राजा यांनी नियमांचे उल्लंघन करून आणि कायदा व अर्थ मंत्रालयाचा सल्ला न घेता परवाने दिले. यामध्ये अनिटेक वायरलेस आणि स्वान टेलिकॉम सारख्या अपात्र कंपन्यांना परवाने देण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप होता. या खटल्याचा निकाल 21 डिसेंबर 2017 रोजी लागला. विशेष CBI न्यायालयाने विशेष न्यायाधीश OP सैनी यांच्या नेतृत्वाखाली सर्व 17 आरोपींना, यामध्ये A राजा, कानिमोजी, सिद्धार्थ बेहरा, RK चंदोलिया आणि इतर टेलिकॉम कंपन्यांचे अधिकारी आहेत, त्यांना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केलं. न्यायालयाने म्हटलं की प्रॉसिक्युशन पूर्णपणे अयशस्वी झाला आहे आणि कोणत्याही आरोपी विरुद्ध कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत. तसेच हा घोटाळा काही लोकांनी निवडक तथ्यांचा गैरवापर करून अतिशयोक्ती करून निर्माण केला. न्यायालयाने CBIच्या चार्जशीटला गप्पाटप्पा, चुकीच्या वाचनावर आधारित आणि संदर्भहीन असे संबोधले. त्याचबरोबर दुसरा घोटाळा कॉमनवेल्थ घोटाळा. 2010 मध्ये दिल्लीत आयोजित कॉमनवेल्थ गेमच्या आयोजनात भ्रष्टाचार आणि अनियमिततेचे आरोप झाले.
आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्यासह इतर अधिकाऱ्यावर गैरव्यवहार, फसवणूक आणि भ्रष्टाचाराचे आरोप होते. कॅगच्या अहवालानुसार यामुळे सुमारे 70,000 कोटींचा तोटा झाला असल्याचा दावा करण्यात आला. 2011 मध्ये सुरेश कलमाडी यांना सीबीआयने अटक केली. त्यांच्यावर फसवणूक, भ्रष्टाचार आणि कट रचल्याचे आरोप ठेवण्यात आले. 2014 मध्ये विशेष सीबीआय न्यायालयाने कलमाडी आणि इतर 10 आरोपी विरुद्ध खटला सुरू केला. यामध्ये आयोजन समितीतील इतर अधिकारी आणि कंत्राटदारांचा समावेश होता. 25 एप्रिल 2017 रोजी विशेष सीबीआय न्यायालयाने सुरेश कलमाडी आणि इतर मुख्य आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. न्यायालयाने म्हटले की प्रॉसिक्युशन पुरावे सादर करण्यात अयशस्वी ठरला. काही प्रकरणांमध्ये उदाहरणार्थ टायमिंग स्कोरिंग रिझल्ट मध्ये TSR सिस्टीमच्या खरेदीत अनियमितता आढळली आणि यामध्ये काही दोषींना शिक्षाही झाल्या. उदाहरणार्थ आयोजन समितीचे उपसंचालक TS दरबारी आणि संयुक्त संचालक संजय महिंद्रू यांना 2014 मध्ये 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. तथापि मुख्य आरोपींना निर्दोष ठरवण्यात आले. मुख्य आरोपी विशेषतः सुरेश कलमाडी यांना विशेष न्यायालयाने निर्दोष ठरवले आहे. काही किरकोळ प्रकरणामध्ये दोषींना शिक्षा झाल्या, पण मोठ्या भ्रष्टाचाराच्या आरोपाचे ठोस पुरावे सादर होऊ शकले नाही. काँग्रेस नेते जयराम रमेश आणि रणदीप सुरजेवाला यांनी दावा केला आहे की 2G आणि कॉमनवेल्थ घोटाळ्याचे आरोप खोटे ठरले आणि यामुळे काँग्रेस, डॉक्टर मनमोहन सिंग आणि शीला दीक्षित यांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने डागाळली गेली. अण्णा हजारे यांनी UPA सरकारच्या काळात म्हणजे 2011-12 मध्ये भ्रष्टाचार विरुद्ध आक्रमक आंदोलने केली, ज्यामुळे तत्कालीन काँग्रेस सरकारवर मोठा दबाव आला. मात्र 2014 नंतर भाजप सरकारच्या काळात त्यांनी तुलनेने कमी आंदोलने केली. यामुळे काही विरोधी पक्ष नेत्यांनी अण्णांवर आरोप केले की ते फक्त काँग्रेसच्या सत्ता काळातच सक्रिय होतात आणि भाजप सरकारच्या काळात गप्प राहतात. अण्णा हजारे राजकीय प्रतिक्रिया अजिबातच देत नाहीत असंही नाही. त्यांनी अलीकडेच अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षावर दिल्लीतील दारू घोटाळ्याच्या संदर्भात टीका केली. पण निवडणूक आयोगासारख्या मोठ्या संस्थेवर आरोप होत असताना त्यांचे मौन संशयास्पद आहे. यामुळे काहींना वाटते की अण्णा विशिष्ट राजकीय पक्षाविरुद्धच बोलतात. यामुळे सोशल मीडियावर त्यांना निवडक मुद्द्यावर बोलणे यासाठी ट्रोल केले जात आहे. अण्णा हजारे यांच्यावर भ्रष्टाचार विरोधी लढ्यात दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप काही राजकीय पक्ष, समीक्षक आणि सोशल मीडियावरील चर्चामधून वेळोवेळी होत आला आहे. याचे कारण त्यांच्या मागील आंदोलनाच्या तुलनेत सध्याच्या काही महत्वाच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरील मौन आणि त्याच्या विशिष्ट राजकीय नेत्यावरील निवडक टीकेशी जोडले जाते. काही समीक्षकांचे म्हणणे आहे की अण्णा केजरीवाल यांच्यावर टीका करतात, पण इतर राजकीय पक्षावरील भ्रष्टाचाराच्या आरोपावर तितक्याच तीव्रतेने बोलत नाहीत, ज्यामुळे त्यांच्यावर निवडक टीका करण्याचा ठपका ठेवला जातो. या ट्रोलिंगमध्ये अण्णांचे वय 88 वर्षे आणि त्यांचे सध्याचे मर्यादित सार्वजनिक सहभाग यांचाही उल्लेख होतो. पण तरीही त्यांच्या मागील प्रतिमेमुळे लोकांच्या अपेक्षा जास्त आहेत आणि त्यांचे मौन दुटप्पीपणाचे लक्षण मानले जाते. या सर्वावर अण्णांनी सांगितले की त्यांचे आंदोलन अराजकीय असते आणि ते कोणत्याही पक्षाविरुद्ध नाहीत. त्यांनी आपले लक्ष गाव पातळीवरील सुधारणा म्हणजेच राळेगण सिद्धी आणि सामाजिक कार्यावर केंद्रित केले आहे. अण्णांचे वय आणि आरोग्य यामुळे त्यांचा सक्रिय सहभाग मर्यादित झाला आहे, जे त्यांच्या समर्थकांचे म्हणणं आहे. यामुळे प्रत्येक मुद्द्यावर त्यांना आंदोलन करणं शक्य नसतं. अण्णा हजारे यांच्यावर भ्रष्टाचार विरोधी लढ्यात दुटप्पीपणाचा आरोप प्रामुख्याने त्यांच्या सध्याच्या मौनामुळे, विशेषतः निवडणूक आयोगाच्या मत चोरीच्या आरोपावर. त्याचबरोबर निवडक टीका, उदाहरणार्थ अरविंद केजरीवाल यांच्यावरील टीका, पण इतर पक्षावर कमी बोलणे आणि मागील आंदोलनाच्या मर्यादित परिणामामुळे होतो. यामुळे त्यांचे समर्थक त्यांचे वय, आरोग्य आणि अराजकीय तत्वांचा दावा करतात. पुण्यातील पोस्टर आणि सोशल मीडियावरील ट्रोलिंगमुळे हा वाद अधिक तीव्र झाला आहे. अण्णांचे 2011चे आंदोलन ऐतिहासिक असलं तरी सध्याच्या संदर्भात त्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निश्चितच उपस्थित झाले आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. आमचा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.